सांगली लोकहित मंचच्या वतीने सलग 18व्या वर्षी दारू नको दूध प्या उपक्रम, नागरिकांचा उदंड प्रतिसाद। 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सांगलीतील राम मंदिर चौकात लोकहित मंचच्या वतीने सलग 18व्या वर्षी दारू नको दूध प्या हा अभिनव उपक्रम राबवला गेला। अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम करत सर्वसामान्य माणसांच्या जगण्याशी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात जाऊन लढणारी संघटना म्हणून लोकहित मंचाकडे पाहिलं जातं। या लोकहित मंचाचा एक अभिनव उपक्रम म्हणजे दारू नको दूध प्या। दरवर्षी 31 डिसेंबर रोजी तरुण पिढी ही दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करते। याला आळा बसावा आणि तरुणांच्या मनात आरोग्याविषयी जाणीव निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकहित मंचच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवतात। यावर्षी सदर उपक्रमाला समस्त सांगलीकरांच्या प्रतिसादाने तब्बल 18 वर्ष पूर्ण झाली। यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबालाल जमादार तसेच लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे आणि नवाज शेख, सिद्धार्थ खंडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी सांगली शहरामध्ये मनोज भिसे यांच्या माध्यमातून दारू नको दूध प्या हा जो उपक्रम राबवला जातो हा अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे। दारूमुळे आज समाजामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरुण पिढी गुन्हेगारीकडे ओढली जात आहे। दारू पिऊन व्यक्ती कुणाचा खून करेल, कुणाला अपाय करेल, कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट होईल याचा काही नेम नाही। तर अशी ही घातक जी दारू आहे ती सोडण्याचं आव्हान हे मनोज भिसेंनी केलेलं आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे, त्याला आमच्या पोलीस दलातर्फे मनोज भिसे यांना शुभेच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।